पडळकरांच्या विधानावरून एकीकडे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केले, तर दुसरीकडे काही भाजप समर्थकांनी धक्कादायकपणे पडळकर यांच्या विधानाला योग्य ठरवले. पाहूया. तोंड उघडलं तरी वाद ओढवणाऱ्या भाजपच्या गोपीचंद पडळकरांविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं झाली. जयंत पाटील यांच्या आई आणि वडिलांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या पडळकरांविरोधात कोल्हापुरात कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो लावून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं. पुण्यात स्वारगेट चौकात जय भीम संघटनेनं पडळकरांच्या फोटोवर शाईफेक करत जोडे मारले. मी शेण खातो, मला बोलायचं कळत नाही, अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले. सांगलीत पडळकरांविरोधात जयंत पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरपूर ते पेटनाका रस्ता रोखत आंदोलन केलं. काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळत निषेधही केला. फडणवीसांनी पडळकरांना समज दिली असली तरी पडळकरांना त्यांच्या विधानात काहीही चूक वाटत नाही. फडणवीसांनी याआधी अनेकदा त्यांना समज दिली आहे. मात्र पुन्हा काही दिवसांनी सारे पाढे 55 या हिशेबानं वादग्रस्त विधान आणि पुन्हा समज हे चक्र सुरू आहे. ज्याला काडीची किंमत नाही समाजामध्ये, जो आमचं कुलदैवत बिरोबाच्या देवळामध्ये वारेवाडीला जाऊन बिरोबाची शपथ खातो की मी भाजपला मी जरी उभा राहिलो तरी मतदान करू नका म्हणून सांगणारा जो कोणी कुत्रा असेल, त्या कुत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कुठल्या पातळीनं कुणावरती बोलतोय. अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय आलतू फलतू माणूस वाटला का? नाही, त्या माणसाच्या नादाला लागून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही. तू कदाचित या वाळवा तालुक्यात कधी आता यायचा प्रयत्न कर. तुला जर नाही कपडे काढून जर परत पाठवला त्या आटपाडीच्या तालुक्यात, हा खरं म्हणजे आईला शिव्या आहे. हा असा मूर्ख पागल कुत्र्यानी चावल्यासारखं बोलतोय. कुत्र्यापेक्षाही आता हे शब्द मला बोलायला नको. एखाद्या आईच्या वर अशा प्रकारे बोलणं, अरे कुठली संस्कृती आहे, कुठले याच्यावर संस्कार आहेत? इतके नालायक आणि करंटपणा महाराष्ट्राच्या राजकारणात, हरामखोरीपणा मी पहिल्यांदा बघतोय. आणि हे काही योग्य नाही. अशा व्यक्तींना राजकारणात ठेवायचं की नाही हे त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे. दरम्यान पंढरपुरात पडळकर समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केलाय. सांगली शहरातही पडळकरांच्या 30 फुटी पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय. पडळकर साहेबांच्या आमच्या ही रांगडी भाषा आहे. मेंढरा मागा आम्ही हीच भाषा बोलतो आणि या भाषेचं आम्ही नक्कीच समर्थन करतोय. गोपीचंद पडळकर हा आक्रमकपणे आपली भूमिका मांडण्यात आजपर्यंत त्याला महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. मुळात महाराष्ट्रातल्या ह्या मुरब्बी राजकारण्यांनी अगदी पवार साहेबांपासून जयंत पाटलांपर्यंत खिलाडू वृत्तीने घ्यायला हवाय. ज्यावेळी हाच मनोज जरांगे ज्यावेळी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं सारत होता, त्यावेळी याच दुड्डाचार्य शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना फोन करावा असं वाटला नाही. बरं, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय त्यांनी स्वतः जाहीर स्टेटमेंट केले की भाजपच्या अध्यक्षांनी काही पाळीव कुत्रे पाळलेत, जे पाळीव कुत्रे त्यांच्या पक्षाच्या किंवा त्यांच्या अध्यक्षाच्या अंगावर आल्यानंतर त्याच्यावर सोडले जातात. या ठिकाणी गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील किंवा लक्ष्मण हाके असतील, यांना सातत्याने भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अंगावर सोडते. पक्षातल्या नेत्यांकडून वारंवार समज देऊनही तोंडातून गरळ ओकण्याचा सिलसिला पडळकरांनी सुरू ठेवलाय. त्यामुळे वारंवारच्या या विधानांनी फक्त पडळकरच नाही तर भाजपवरही सवाल होऊ लागलेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.